नमस्कार, शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कढी पकोडा। तर काय असतं माहिती आहे का, आपल्या घरी कधी भाजीला काही नसतं आणि रोज रोज त्याच भाज्या खाऊ खाऊ कंटाळा पण येऊन जातो। म्हणून असा विचार केला की कढी पकोडा बनवायचा छान। तर त्याच्यासाठी मी इथे सगळ्यात आधी आपण काय करू, बेसन भिजवून ठेवू आधी सगळ्यात आधी। तर तिथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। हे बघा, आता आपल्याला जसं म्हणजे प्रमाण लागतं तसं घ्यायचं। आपल्या घरी किती माणसं आहेत काय आहेत, तर मी इथे 1.5 वाटी बेसन घेतलं। हे बघा, 1.5 वाटी बेसन घेतलं। तर सगळ्यात आधी आपल्याला बेसनाला भिजवून घ्यायचं आहे। हे बघा, बेसन भिजलेलं आहे। आता बेसनात आपण टाकणार आहोत, हे बघा, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडं जिरं, थोडा चिमूटभर हिंग आणि ओवा थोडा। आणि आपल्याला आता हे बेसन पाण्याने भिजवून घ्यायचं आहे। आणि चवीपुरतं टाकणार आहोत आपण 1 चमचा मीठ। आता सगळ्यात आधी आपण या बेसनाला थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊ। आपल्याला जास्त पातळ पण नाही भिजवायचं आहे, कारण आपल्याला काय आहे, कढी पकोडा बनवायचा आहे। आपल्याला खायसाठी भजी नाही बनवायची आहे, तर आपण कढी पकोडा बनवणार आहोत। तर थोडं थोडं पाणी घालून आपण याला छान भिजवून घ्यायचं। आता बघा, आपण असं बेसन भिजवून घेतलं छान। त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिमूटभर खाण्याचा सोडा, म्हणजे आपले पकोडे कसे छान फुलतील कढीमध्ये टाकल्यावर। म्हणून चिमूटभरच सोडा टाकायचा, जास्त नाही टाकायचा। सोडा टाकायचा आणि थोडी कसुरी मेथी टाकायची। कसुरी मेथीने कशी छान चव येते त्याला, म्हणून आपण थोडी कसुरी मेथी टाकू याच्यामध्ये, म्हणजे छान टेस्ट खूप छान येते कसुरी मेथी म्हणून थोडी। आणि छान फेटून घ्यायचं याला, म्हणजे फेटल्याने कसे आपले पकोडे छान हलके फुलके होतात। म्हणून चांगलं याला चांगलं फेटून घ्या। भिजून झालेलं आहे। आपण आता करायची आहे आपल्याला कढीची तयारी। तर कढीच्या तयारीसाठी मी इथे दही घेतलं। हे बघा, छान असं आंबट दही घ्यायचं। दही थोडं आंबटच असलं पाहिजे, कारण आंबटच कढी खूप छान लागते। म्हणून थोडं चांगलं आंबट झालेलं दही घ्यायचं। आंबट नसेल तर 1 दिवस बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे आंबट येऊन जाते ते। त्याच्यामध्ये टाकू आपण थोडी हळद, थोडं लाल तिखट, चवीपुरतं मीठ। मीठ थोडं कमी टाकायचं, नंतर टाकलं तरी चालते। आणि बेसन, हे बघा, बेसन टाकू। आणि आपण कसं याला मिक्सर मध्ये छान फिरून घेणार आहोत, म्हणजे आपली कढी कशी छान सॉफ्ट बनते। म्हणून आपण याला मिक्सर मधूनच फिरवायचं आहे। आणि कढी पकोडा बनवायचा आहे, म्हणून कढी थोडी घट्ट लागते, म्हणून बेसन थोडं जास्त टाकलं। तर इथे मी अर्धी वाटीच्या वर, जास्त पाऊण वाटीपर्यंत बेसन घातलेलं आहे। त्याला आपण आता मिक्सर मध्ये छान फिरवून घेऊ। आता टाकू आपण तेल। आपण कढी फोडणी देणार आहोत। बघा, तेल टाकलं, तेल थोडं गरम होऊ देऊ। आणि आपण हे असं मिक्सर मधून छान असं चांगलं सॉफ्ट करून घेतलं, म्हणजे कसं आपली कढी खूप छान बनते याने मिक्सर मधून काढलेली। टाकू आपण मोहरी, मोहरी तडतडली की टाकू जिरं, थोडे मेथीचे दाणे,
कढीपत्ता, आणि हे हिरव्या मिरच्याचे 2-3 तुकडे टाकले. आणि आता आपली हे जे आपण करून घेतलेलं आहे तयार ते आपण याच्यामध्ये पाणी टाकू आणि कढीला आता चांगली उकळी येऊ द्यायची आणि फिरवत राहायचं असं, म्हणजे आपली कढी फुटणार नाही. आपण जर याला फिरवत राहिलं एकसारखं तर कढी बिलकुल फुटत नाही, नाहीतर मग कढी आपली फुटून जाते. चांगलं याला फिरवून घ्यायचं. आता आपली कढी तिकडे शिजून राहिली, उकळी येऊ देऊ आपण कढीला आणि इकडे आपण पकोड्याची तयारी करू. तर इथे आपली हिरवी मिरची टाकायची राहिलेली, याच्यामध्ये आपण याच्यामध्ये टाकू आता बेसनामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि बारीक चिरून घेतलेले कांदे. आता याला छान मिक्स करून घेऊ. आपले पकोडे ते बघा. थोडे मोठे मोठेच काढायचे, म्हणजे आपल्याला कसे कढीमध्ये टाकायचे आहेत ते. त्या कढीला पण असं मध्ये मध्ये छान फिरवत राहायचं उकळी येईपर्यंत, म्हणजे कशी आपली कढी फुटणार नाही, अशी सॉफ्ट राहील चांगली. थोडे मोठे मोठे पकोडे म्हणजे कसे कढीमध्ये खूप छान असे लागतात ते, म्हणून असे थोडे मोठे मोठे घ्यायचे. चांगले होऊ द्यायचे मस्त, म्हणजे आतमध्ये काढून घ्यायचे. बघा प्लेटमध्ये काढून घ्यायचे. मस्त असे क्रिस्पी आणि छान असे. सगळे पकोडे आपण तळून घेऊ, नंतर आपण त्याला कढईमध्ये टाकू. बघा आपले सगळे पकोडे तयार आहेत. छान असे मस्त असे आपले पकोडे छान असे आतमधून बघा किती छान झालेले आहेत. मस्त जाळीदार असे आतमधून बघा किती सुंदर झालेले आहेत. तर असे सॉफ्ट असे, आणि कढीत टाकले की इतके छान होतात, हे खूप छान असे सॉफ्ट बनतात. म्हणून थोडा चिमूटभर सोडा टाकायचा. तर आता आपली कढी तयार आहे. तर कढीमध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. बघा मीठ आपण टाकलं नाही, चिमूटभरच मीठ टाकलं होतं, म्हणून आपण चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. चवीपुरतं मीठ टाकलं, त्याला छान मिक्स करून घेऊ. मस्त अशी कढी आपली आपल्याला बघा. थोडी टाकू आपण कोथिंबीर, आणि आता हे पकोडे जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत.
याला 5 मिनिट शिजू द्यायचं. तर आपण त्याच्यासाठी आता तडका तयार करून घेणार आहोत. बघा त्याच्यासाठी टाकू आपण एका याच्यामध्ये थोडं तूप, तेलात पण तुम्ही करू शकता, असं काही नाही. तुपातला खूप छान लागतो म्हणून मी तुपातला तडका देत आहे. टाकू जिरं, थोडी मोहरी आणि ह्या लसणाच्या कळ्या, अर्ध्या लसणाच्या पाकळ्या मी छान अशा कापून घेतलेल्या आहेत. त्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, काळे मिरे टाकायचे, हे बघा. आणि लाल मिरच्या टाकायच्या 2-3. थोडं लाल तिखट, आणि हा तडका जो आहे तो आपल्याला याच्यावरती छान असा आपल्या कढी पकोड्यावरती ओतून घ्यायचा. बघा आपला कढी पकोडा मस्त झणझणीत आणि चमचमीत आपला कढी पकोडा खाण्यासाठी तयार आहे. बघा छान झालेला आहे. थोडी कोथिंबीर आणि तयार झाला आपला कढी पकोडा. बघा किती छान झालेला आहे. सर्व करू. बघा सुंदर असा मस्त झणझणीत आणि चमचमीत आपला कढी पकोडा तयार आहे. बघा तयार आहे. बघा चमचमीत आपला कढी पकोडा तयार आहे. बघा किती सॉफ्ट झालेला आहे आणि मऊ आणि लुसलुशीत असा मस्त. बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि करून बघा असा मी जसा बनवला तसा माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. ठीक आहे, धन्यवाद.